बातमी आपण सविस्तरपणे बघणार आहोत, पण त्यापूर्वी एक महत्त्वाची घडामोड. धनंजय मुंडेंचा राजीनामा अजित पवार घेणार नसल्याची माहिती मिळतेय. जोपर्यंत धनंजय मुंडे दोषी आहेत असं सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा घेणं योग्य नसल्याची भूमिका अजित पवारांनी घेतल्याचं कळतंय. आजच साधारणतः 1 तास धनंजय मुंडे अजित पवार या दोन नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे, भेट झालेली आहे. तुर्तास तरी अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारण्याच्या किंवा घेण्याच्या मनस्थितीत नाहीत अशी माहिती सूत्रांकडून दिली जाते. प्रणाली कापसे आपल्याला अधिक माहिती देतील. प्रणाली, दादांनी भूमिका काय घेतली आहे? खरं तर आज आपण बघितलं होतं की थोड्या वेळापूर्वी धनंजय मुंडे हे अजित पवार यांना भेटण्यासाठी गेलेले होते. जवळपास 1 ते सव्वा तास या दोन नेत्यांची आणि दोन मंत्र्यांची भेट झाली. बाहेर पडत असताना धनंजय मुंडे असं म्हणाले की मी केवळ माझ्या विभागाचा आढावा देण्यासाठी आलेलो होतो, परंतु त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी ऑफ रेकॉर्ड बोलताना असं सांगितलं की धनंजय मुंडे यांची म्हणजे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि त्यामध्ये दोषी आढळेपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं हे योग्य होणार नाही. त्यामुळे अजित पवार हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याच्या मानसिकतेत नाही हे जवळपास स्पष्ट होत आहे. त्यामुळे जी मागणी सातत्यानं बीड आणि आजूबाजूच्या परिसरातनं किंवा काही नेत्यांकडनं सातत्यानं होत होती की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा, त्यावर अजित पवार यांनी ऑफ रेकॉर्ड गप्पांमध्ये का असेना परंतु मौन सोडलेलं आहे. अजित पवार हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याच्या मानसिकतेत नाही. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही, 3 यंत्रणा सध्या संपूर्ण या प्रकरणाचा तपास करत आहेत. जोपर्यंत या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही आणि त्यामध्ये धनंजय मुंडे दोषी आढळत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेणं योग्य होणार नाही अशी भूमिका अजित पवार यांनी घेतलेली आहे. प्रणाली, आजच आपण बघितलं की एकीकडे छगन भुजबळांनी जोरदार पाठराखण केली धनंजय मुंडेंची. आता अजित पवारांची भूमिका स्पष्ट होते की ते राजीनामा तुर्तास तरी घेणार नाहीत. म्हणजे एकजुटीनं राष्ट्रवादी धनंजय मुंडेंच्या या प्रकरणात पाठीशी उभं असल्याचं दिसतंय का? अगदी तसं आपल्याला म्हणता येईल, कारण आज सकाळीच आपण बघितलं की छगन भुजबळ यांनी सुद्धा अशीच भूमिका मांडली की अशा पद्धतीनं राजीनामा घेणं म्हणजे कुठलीही चौकशी होण्याच्या पूर्वी राजीनामा घेणं हे अयोग्य आहे. मी याचा भुक्तभोगी आहे, माझ्याबरोबर यापूर्वी असा प्रकार झालेला आहे आणि त्यामुळं असा प्रकार पुन्हा एखाद्या नेत्याच्या बाबतीत होऊ नये अशी भूमिका छगन भुजबळ यांनी आज दुपारीच घेतली होती. आणि त्यानंतर संध्याकाळी धनंजय मुंडे यांची भेट झाल्यानंतर आपण पाहतो आहोत की अजित पवार यांनी सुद्धा ही भूमिका घेतलेली आहे की चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीनं एखाद्याला दोषी ठरवून त्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेणं योग्य होणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी सुद्धा घेतली आहे. प्रणाली, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर राष्ट्रवादीची भूमिका आता स्पष्ट होतीये. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याच्या मनस्थितीत तुर्तास तरी अजित पवार नाहीत. जोवर पुरावा नाही किंवा जोवर धनंजय मुंडे दोषी आहेत हे सिद्ध होत नाही तोवर फक्त आरोपांमुळे राजीनामा घेणं योग्य नसल्याचं मत अजित पवारांनी व्यक्त केल्याचं कळतंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विरोधकांनी सातत्यानं अगदी पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडेंना टार्गेट केलं आणि आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी चांगली जोर धरतेय. आज सर्वपक्षीय नेत्यांनी सुद्धा राज्यपालांची भेट घेतली, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली.